मित्रांनो, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर अमित सकुंडे. आता हा मीटर आहे RCCB टेस्ट किंवा ELCB टेस्ट किंवा RCB टेस्ट आपण याच्यावरती घेतो. तर आता आपण काय करतो, किती मिली एम्पियरचा आपला MCB तिथं बघायचं, म्हणजे चेक करायचं. RCB 100 मिली एम्पियर असेल तर 100 वरती सेट करायचा. त्यानंतर हे ऑफ आणि ऑनचं बटन आहे, हे दाबून धरायचं. मीटर ऑन झाला. त्याच्यानंतर 0 आणि 180 या मोडवरती आपण तो डिग्रीवरती आपण चालू करू शकतो व टेस्ट घेऊ शकतो. तर प्रथमतः आपण काय करायचं, इथं पाठीमागच्या बाजूला 3 वायर असतात, एक फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग. ह्याच्यामध्ये जोडल्यानंतर ना आपण त्याच पद्धतीनं आपण पॅनलला लावून घ्यायचं. RC पॅनलला हे 3 टर्मिनल जे असतील ते वायरचे आत्ता सांगितलेले 3. त्याच्यानंतर काय करायचं, आपण इथं पाहायचं का 0°C आले, ह्या 0वरती सेट करायचं. त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस ते कनेक्ट केलं त्याचे बटन दाबायचं. जर ट्रिपिंग ज्याचं टायमिंग येईल, टायमिंग आपण इथं लिहितो. इथं लिहिलेला आहे टायमिंग आपण ट्रिपिंगचा. 180 वरती सेट केलं, किती ट्रिपिंग टायमिंग आला. 0°C वरती सेट केला होता, इथं आपण 0वरती केलाय, आता टायमिंग येणार काहीतरी. त्याच्यानंतर मग इथं 180 येईल. आता इथं बघा, इथं 180 आला का, 180 इथं ट्रिपिंग टाइम घेईल. आणि त्याच्यानंतर जर फॉल्ट असेल, म्हणजे न्यूट्रल आणि अर्थिंगचा काय संबंध आला असेल, कुठं काय फॉल्ट असेल तर इथं लाल लाईट लागेल. आणि जर सगळं ओके असेल तर इथं ओके दाखवल. आणि जर फेज आणि न्यूट्रलचा इथं प्रॉब्लेम होता इथं ते दाखवल. नाही तर फेज आणि न्यूट्रलचा आणि फेज आणि अर्थिंगचा आला तर इथं लाल लाईट दाखवेल. अशा पद्धतीने हे आपण टेस्ट घेतो. आणि टेस्ट घेत असताना जो मिली एम्पियरचा आहे त्याच मिली एम्पियर वरती सेट करा. आणि ट्रिप करताना ट्रिप करा, इथं टायमिंग दिसेल. बघा इथं टायमिंग घेतो, इथं टायमिंग घेतो. काय असं टायमिंग R फेजचा, Y फेजचा, B फेजचा, अशा पद्धतीनं चेकलिस्ट असते. अशी चेकलिस्ट असते, पाहून घ्या एकदा व्यवस्थित. अशा पद्धतीने आपण LDB, RPDB असे टेस्ट आपण घेत असतो. थँक्यू.